नमस्कार मित्रांनो, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने UGC नेट परीक्षा ही जून 2020मध्ये घेतली जाणार आहे. त्यासंबंधीचे नोटिफिकेशन वेबसाईटवर प्राप्त झालेले असून या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपण या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता कोणती आहे, परीक्षेसाठी शुल्क किती आहे, उत्तीर्ण निकष कोणते आहे, अभ्यासक्रम कोणता आहे आणि त्या संदर्भात कोणते संदर्भ वापरावे जेणेकरून ही परीक्षा उत्तीर्ण होणे सोयीचे होईल, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला तात्काळ यूट्यूबच्या माध्यमातून मिळेल. चला तर मग आपण या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती घेऊया. आता यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 16 मार्च ते 16 एप्रिल अशी आहे. अशी एकूण 1 महिना या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. जरी 1 महिना मुदत असली तरी बऱ्याच वेळा ह्या वेबसाईटवर बऱ्याच वेळा अडचण येते. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्या. आणि म्हणजे 1 महिना ही मुदत आहे आणि 17 एप्रिलपर्यंत आपण ऑनलाईन फीस भरू शकता. फीस ही फक्त ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे. कोणत्याही प्रकारचं चलन यामध्ये वेगळ्या पद्धतीने ऑफलाईन स्वरूपात भरायचं नाही, ही काळजी घ्या. आणि अर्जसुद्धा ऑनलाईन स्वरूपातच करायचा आहे, जो 16 मार्च ते 16 एप्रिलपर्यंत करायचा आहे. आता शुल्काबद्दल आपण माहिती घेऊया. जनरल कॅटेगरीसाठी किंवा खुल्या प्रवर्गासाठी शुल्क हे 1000 रुपये आहे. त्यानंतर दुसरं आहे जनरल कॅटेगरी परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे असतील आणि OBC जे नॉन क्रिमिलियर ज्यांच्याकडे आहे अशांसाठी ही शुल्क हे 500 रुपये आहे. त्याच पद्धतीने SC ST PWD किंवा ट्रान्सजेंडर हे जे या प्रवर्गासाठी म्हणजेच SC ST आणि अपंग आणि ट्रान्सजेंडरसाठी हे 250 रुपये शुल्क यामध्ये देण्यात आलेले आहे. आता यामध्ये प्रोसेसिंग चार्ज ही जी GST वगैरे जे असतील ते या व्यतिरिक्त लागतील, याबाबतसुद्धा त्यांनी सूचना दिलेली आहे. त्यामुळे आपण अर्ज केल्या ऑनलाईन स्वरूपात हे शुल्क भरायचं आहे. कोणत्याही प्रकारे ऑफलाईन स्वरूपात आपल्याला हे चलन भरायचं नाही. हे फक्त ऑनलाईन स्वरूपातच चलन भरायचं आहे. आणि ऑनलाईन चलन भरल्याची पावती ही चांगल्या पद्धतीने सुरक्षितपणे निकाल लागेपर्यंत जतन करून ठेवायची आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आणि चलनाची प्रत या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आणि आपण जो फॉर्म ज्या कागदपत्राच्या आधारे भरलेला आहे ते कागदपत्रसुद्धा त्यावेळीच आपल्याकडं सविस्तर जतन करून ठेवायचे आहे, जेणेकरून निकाल लागल्यानंतर आपल्याला त्या कागदपत्रांची आवश्यकता असते. आता पुढील माहिती घेऊया. जर आपल्याला काही करेक्शन करून घ्यायचं असेल तर हे करेक्शन करण्याची मुदत ही 18 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत आहे. जर काही चुकून आपल्याकडून नावामध्ये काही मिस्टेक झाली असेल किंवा कॅटेगरी निवडताना काही अडचण झालेली असेल तर ही 18 एप्रिल ते 24 एप्रिल 2020पर्यंत आपण यामध्ये दुरुस्ती करू शकता. त्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची मुदत जी आहे ती 15 मेपासून आपल्याला ॲडमिट कार्ड हे काढून देण्याची उपलब्ध करून देण्याची ही सुविधा या तारखेपासून आपल्याला मिळणार आहे. परीक्षेची जी तारीख आहे ही परीक्षेची तारीख ही 15 जून ते 20 जून या दिवसामध्ये ती होणार आहे. 15, 16, 17, 18, 19, 20 असे एकूण 6 दिवस ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ही फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम असणार आहे. आता ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन म्हणजे ही परीक्षा किती तासासाठी आहे तर ही 180 मिनिटासाठी म्हणजे एकूण 3 तासासाठी असेल. यामध्ये कुठल्याही प्रकारचा पेपर 1 आणि पेपर क्रमांक 2मध्ये कुठल्याही प्रकारचा ब्रेक असणार नाही. यामध्ये पेपर क्रमांक 1 हा 1 तासासाठी असेल आणि पेपर क्रमांक 2 हा 2 तासासाठी असेल. असा एकूण 3 तासाचा कालावधी या परीक्षेसाठी आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीने आपल्याला बाहेर जाता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला सोबत नेता येणार नाही. आता या संदर्भात टायमिंग ऑफ एक्झामिनेशन आता याच्यामध्ये 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान ही फर्स्ट शिफ्ट ही जी आहे ती 9:30 ते 12:30 आणि दुसरी शिफ्ट जी आहे 2:30 ते 5:30 अशा 2 वेळेमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान. त्यानंतर सेंटर डेट अँड शिफ्ट ऑफ कॅन्डिडेट
ॲज इंडिकेटेड ऑन ॲडमिट कार्ड याबाबत सविस्तर माहिती ही तुमच्या ओळखपत्रावर आपल्या प्रवेशपत्रावर दिली जाणार आहे. ती प्रवेशपत्र भेटल्यानंतर त्यावरच्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्डर्स अँड ॲन्सर की या संदर्भात टू बी अनाऊन्स्ड लेटर ऑन वेबसाईट, म्हणजे आपण जी ऑनलाईन परीक्षा देणार आहोत त्या परीक्षेला आपण कोणत्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे, कोणत्या प्रश्नाला कोणता पर्याय दिलेला आहे याबाबतची जी माहिती आहे ती आपल्याला वेबसाईटच्या माध्यमातून आणि ईमेलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या संदर्भात त्यांनी वेबसाईट इथं दिलेली आहे www.nta.ac.in ugcnet.nta.nic.in या 2 वेबसाईटवर यामध्ये ही माहिती देण्यात येईल. तर प्रामुख्याने nta.ac.in या संकेतस्थळाला आपण वारंवार भेट देणं गरजेचे आहे. डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट या वेबसाईटवर NTA वेबसाईटवर 5 जुलै 2020 रोजी या परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर केला जाणार आहे. या संदर्भात माहिती या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. आता या संदर्भात ऑनलाईन स्वरूपामध्ये फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे. कुठल्याही प्रकारची द ॲप्लिकेशन इन एनी अदर मोड विल नॉट बी ॲक्सेप्टेड, म्हणजे कोणत्याही प्रकारची ईमेलच्या स्वरूपात असेल, मेसेजच्या स्वरूपात असेल किंवा ऑफलाईन स्वरूपामध्ये असेल, कोणत्याही प्रकारचा हा अर्ज करायचा नाही. फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये करायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन इज टू बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट, म्हणजे ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिट करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ईमेल ॲड्रेस असणं आवश्यक आहे आणि परमनंट ईमेल ID आणि परमनंट मोबाईल नंबर लक्षात ठेवणं गरजेचे आहे आणि तो आपल्याकडे कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वारंवार आपण नंबर बदलू नये, जेणेकरून आपल्याला या अडचणी येऊ शकतील. त्यानंतर इन्स्ट्रक्शन यांनी ऑनलाईन स्वरूपात कसा अर्ज करायचा त्या संदर्भात दिलेले आहे. हे आपण सविस्तर वाचून घ्या. यासाठी त्यांनी इथं सांगितलं आहे बघा, ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा अत्यंत आवश्यक आहे. हा फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट करायची आहे आणि हा फॉर्म भरत असताना त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. फोटो हा 10 KB ते 20 KBपर्यंत असायला पाहिजेत आणि सिग्नेचरचा फोटोसुद्धा 4 KB ते 30 KBपर्यंत JPG या स्वरूपामध्ये ह्या माहिती सिग्नेचरची JPG फाईल असली पाहिजेत. अशा बारीक गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक बघा, समजून घ्या, जेणेकरून आपल्याला अर्ज करताना अडचण येणार नाही. त्याच पद्धतीने ही जी शुल्क भरायचं हे फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये भरायचं आहे. डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, UPI असेल, पेटीएम असेल किंवा आणखी या ज्या SBIच्या असेल किंवा HDFCच्या बँकेचं असेल किंवा इतर स्वरूपामध्ये आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये ही माहिती भरायची आहे. त्यानंतर आपला डाउनलोड फॉर्म करून प्रिंट काढून त्याची स्वतःकडे ती चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवायची आहे. आता याच्यामध्ये नेट परीक्षेच्या स्वरूपाविषयी आपण इथं सविस्तर माहिती घेऊया. नेट परीक्षेमध्ये जो उमेदवार हे गुणवत्ता यादीमध्ये येतात त्यांच्यासाठी JRF आणि असिस्टंट प्रोफेसर दोन्हीसाठी हे पात्र ठरतात. JRFचा फायदा यासाठी आहे की जे MPhil आणि PhD करण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला PMPhil आणि PhD जर करायची असेल तर त्या संदर्भात आपल्याला UGC हे ज्युनियर रिसर्च फेलोशिप देत असते. दरमहा काही ठराविक रक्कम ती असते. आपली MPhil आणि PhD पूर्ण होईपर्यंत ती रक्कम मिळत असते. आणि दुसरे जे उमेदवार जे फक्त पात्र ठरतात ते फक्त असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी ते पात्र ठरतात. आता यामध्ये ज्या काही UGCच्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने शिष्यवृत्ती देतात. त्याचा फायदा JRF उमेदवारांसाठी होत असतो. म्हणून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास केल्यास आपल्याला नेट अधिक JRF अशा पद्धतीने निकाल येऊ शकतो. आता या संदर्भात परीक्षेचं स्वरूप त्यांनी दिलेले हे फक्त CBT स्वरूपामध्ये होणार आहे, म्हणजेच कॉम्प्युटर बेस ही एक्झाम होणार आहे. 2 पेपरमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड असणार नाही. दोन्ही पेपर हे सलग होणार आहे 3 तासामध्ये. आता या पेपरचं स्वरूप यामध्ये दिलेलं आहे. पेपर क्रमांक 1 हा 100 गुणासाठी आहे, ज्यामध्ये 50 प्रश्न येणार आहे. आता या संदर्भात पेपर क्रमांक 1च्या प्रत्येक घटकावर आधारित एकूण 10 घटक यामध्ये आहे. प्रत्येक घटकावर 5 प्रश्न येणार आहे, म्हणजे 50 प्रश्न 100 गुणासाठी येणार आहे. या पेपर क्रमांक 1च्या संदर्भात आपल्याला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या YouTube चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी दिलेली आहे. प्रत्येक घटक स्वतंत्रपणे घेतलेला आहे. त्याच पद्धतीने यापूर्वी
या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांची सुद्धा माहिती या मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. ते यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तेही आपण बघायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आणखी अभ्यास करण्यास त्याची मदत होईल. आता या संदर्भात हे जे प्रश्न आहे हे प्रश्न संशोधन अभियोग्यतेवर असेल, शिक्षक अभियोग्यतेवर असेल, संप्रेषण कौशल्यावर असेल, माहिती तंत्रज्ञानावर असेल, उच्च शिक्षण प्रणालीवर असेल, पर्यावरण शिक्षणावर असेल, असे एकूण 10 घटक आहे आणि या 10 घटकासाठी हे एकूण 50 प्रश्न येतील, 100 गुणासाठी असेल. पेपर क्रमांक 2 हा जो आहे हा आपल्या ज्या विषयात PG आहे आणि ज्या विषयातून आपण अर्ज करत आहोत त्या विषयाशी संबंधित यामध्ये अभ्यासक्रम असणार आहे. विशेषतः BA आणि MA किंवा BSc MSc BA BCom किंवा MCom या स्तरावर जो अभ्यासक्रम असतो तोच बहुधा हा नेट परीक्षेसाठी त्या विषयासाठी अभ्यासक्रम असतो. त्यामुळे आपण तो बघायलासुद्धा विसरू नका. आपला अभ्यासक्रम आपापल्या विषयाचा वेबसाईटवरून घ्या आणि त्याविषयी सविस्तर अभ्यास करा, सविस्तर नोट्स काढा. नक्कीच आपण नेट अधिक JRF होऊ शकता. JRFचा फायदा काय असतो हे मी तुम्हाला अगोदरच सांगून दिलेलं आहे. आता या संदर्भामध्ये 4 पर्यायी प्रश्न दिलेले असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणासाठी असेल आणि यामध्ये विशेषतः त्यांनी सूचना देऊन ठेवलेली आहे की कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह स्वरूपाची याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारचं यामध्ये दिलेलं नाही. आतापर्यंत तरी निगेटिव्ह मार्किंगची यामध्ये सुविधा नाही. या संदर्भात ही जी आहे प्रत्येक प्रश्नाला आपण रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. कोणताही प्रकारचा प्रश्न रिकामा सोडू नका. प्रत्येक प्रश्नाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा. चांगल्यात चांगला योग्य पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा. आता या संदर्भात एक्झामिनेशन सेंटरच्या संदर्भात इथं त्यांनी दिलेली आहे. आता यामध्ये महाराष्ट्राचा विचार केल्यास एकूण 21 सेंटर ही नेट परीक्षेसाठी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे अगदी छोटे प्रत्येक जिल्ह्याला जवळपास 21 जिल्ह्याला जवळपास त्यांनी सेंटर दिलेले आहे. आता हे सेंटर वाढवलेले आहे त्यांनी. त्यामुळे आपल्याला नक्कीच आपला जिल्हा जवळचं जे केंद्र आहे त्यापैकी एकूण 4 सेंटर आपण निवडायचे प्राधान्यक्रमानुसार आणि त्यानुसार ते आपल्याला सेंटर ॲडमिट कार्डनुसार उपलब्ध करून देणार आहे. आता यानंतर इतर जे आहे विषय अभ्यासक्रम आणि या संदर्भात विषय आणि विषयाचा अभ्यासक्रम हा वेबसाईटवर दिलेला आहे आणि हा विशेषतः हा अभ्यासक्रम हा जून 2019 पासून हा बदललेला आहे आणि सब्जेक्ट कोड जे आहे ते कोडसुद्धा काळजीपूर्वक बघा. त्याची यादी ही नोटिफिकेशनमध्ये शेवटी दिलेली आहे. या संदर्भात 2019 नंतर जो सिलेबस बदललेला आहे तो सिलेबस बघून घ्या. थोडाफार फरक पडलेला आहे, बदल झालेला आहे. काही घटक कमी केले, काही घटक वाढवलेले आहे. ते आपल्याला यावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संदर्भात वेबसाईट त्यांनी दिलेली आहे UGC नेट ऑनलाईन सिलेबसच्या संदर्भात. ती सिलेबसची कॉपी आपण स्वतःकडे काढून ठेवा, त्यानुसार नोट्स तयार करा. आता शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेचं स्वरूप म्हणजे परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे आणि त्याचं वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक यांनी इथं दिलेलं आहे आणि हे वेळापत्रक असणार आहे 15 जून 2020 ते 20 जून 2020च्या कालावधीमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेची वेळ असणार आहे 9:30 ते 2:30 आणि दुसरी शिफ्ट असणार आहे 2:30 ते 5:30. आपल्या ॲडमिट कार्डवर त्याची वेळ आणि तारीख दिलेली असेल. आता ही जी परीक्षा आहे एकूण 3 तासासाठी आहे. त्यामध्ये सविस्तर माहिती यामध्ये दिलेलीच आहे. आपण 7:30 ते 8:30च्या दरम्यान आपली सगळी सेंटरवर आपण येणं गरजेचं आहे. 1 तास अगोदर येणं गरजेचं आहे आणि एक्झामिनेशन सुरू होण्याच्या अगोदर आपली सगळी माहिती भरता येईल. त्यानंतर समोरची जी इतर माहिती जी दिलेली आहे ती आपण नोटिफिकेशनच्या माध्यमातून वाचून घेऊ शकता. आता स्ट्रक्चर रचना वगैरे यांनी इथं दिलेली आहे. अभ्यासक्रमाच्या संदर्भात असेल किंवा JRFच्या संदर्भात असेल तर JRF ही याच्यामध्ये 3 वर्षासाठी दिली जाते, परंतु मुदत वेळोवेळी 5 वर्षासाठी सुद्धा केल्या जाऊ शकते आपले PhD पूर्ण होईपर्यंत. त्यामुळे या संदर्भात उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याच्या सूचना सविस्तर मिळेलच. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा या परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्याचा निकष कोणता आहे तर हे आपण बघूया. आपलं आता सुरुवातीला क्वालिफिकेशन एक्झामिनेशन म्हणजे या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा किंवा आपली पात्रता काय असावी तर कोणत्याही पदव्युत्तर पदवीमध्ये आपल्याला 55% गुण असणे आवश्यक आहे. परंतु जे उमेदवार
विशेषतः जनरल, अनरिझर्व्ह, जनरल, EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही 55% गुणांची अट आहे. परंतु जे उमेदवार SC आहे, ST आहे, त्यानंतर अपंग आहे, ट्रान्सजेंडर आहे, अशा उमेदवारांसाठी मात्र 5% गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजेच अशा उमेदवारांना 50% गुण पदव्युत्तर पदवीमध्ये आपल्या मास्टर डिग्रीमध्ये असणे आवश्यक आहे. आणि विशेषतः जे उमेदवार नेमक्या द्वितीय वर्षामध्ये आहे असे उमेदवारसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. तर यासाठी आपला 2 वर्षाच्या आत आपण पास झाल्याचं मार्कशीट तिकडे सबमिट करणे आवश्यक असते. त्यामुळे ही सविस्तर माहिती आपण इथं समजून घ्या. जे नॉन क्रिमिनल उमेदवार आहे, SC, ST आहे, PWD आहे, ट्रान्सजेंडर आहे, अशांसाठी त्यांनी 50%ची अट ठेवलेली आहे. यानंतर आपण समोर बघूया PhDच्या संदर्भात वगैरे ती अदर माहिती आहे, ती आपण सविस्तर माहिती घेऊया. वयाची अट ही सगळ्यात महत्त्वाची, तर आपण समजून घेऊया. आता वयाची अट त्यांनी वाढवलेली आहे. JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी, MPhil PhDसाठी जी शिष्यवृत्ती दिली जाते त्याच्यासाठी मात्र आपल्याला वयाची अट इथं 30 वर्ष असणे आवश्यक आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील आहे अशांसाठी 1 जून 2020ला 30 वर्ष पूर्ण झालेली असावी. आणि जे उमेदवार OBC नॉन क्रिमिलियर आहे आणि SC ST आहे अशा उमेदवारांसाठी किंवा PWD आहे अशा उमेदवारांसाठी मात्र इथं सवलत दिलेली आहे 5 वर्षाची. आणि विशेषतः लॉ कॉलेजचे जे स्टुडंट असतील अशा विद्यार्थ्यांना 33 वर्षाची इथं सवलत देण्यात आलेली आहे. ते JRFसाठी अर्ज करू शकता. अर्ज करतानाच आपल्याला आपण असिस्टंट प्रोफेसरसाठी करतोय का असिस्टंट प्रोफेसर प्लस JRFसाठी करतोय हा पर्याय आपण अगोदरच निवडून ठेवणं गरजेचं आहे आपण अर्ज करत असताना. आता यानंतर असिस्टंट प्रोफेसरला मात्र कुठल्याही प्रकारची वयाची अट दिलेली नाही. अगदी 50 वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत कुणीही आपण म्हणजे या असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही नेट परीक्षा देऊ शकता. फक्त ज्यांना JRF घ्यायचं आहे त्यांच्यासाठी वयाची अट इथं ठेवलेली आहे. आता रिझर्वेशन पॉलिसीच्या संदर्भात इथं त्यांनी दिलेली की हा जो निकाल लागतो हा निकाल लागत असताना एकूण उमेदवारांच्या म्हणजे एकूण जे अर्ज केलेले आहे अशांच्या 6% उमेदवार हे नेट परीक्षेसाठी उत्तीर्ण केले जातात. परंतु या 6%चे सुद्धा विश्लेषण त्यांनी 10% उमेदवार त्यामध्ये वेगळे असतील, 15% हे आपलं SC STचे असतील किंवा 7% 7.5% STसाठी असतील किंवा 27% OBC साठी असेल. अशांसाठी सुद्धा जे 6% जे आहेत ते 6%चा निकष लागू असेल. जे समजा OBCमधून जे पहिले 6 येणारे उमेदवार पहिले 6% उमेदवार असतील ते पहिले 6% पात्र होतील. SC STमधून जे पहिले 6% उमेदवार येतील ते पात्र होतील. म्हणजे अशा पद्धतीने 6% उमेदवार हे उत्तीर्ण केले जाणार आहे या परीक्षेच्या माध्यमातून. ते ज्या त्या प्रवर्गानुसार केले जाणार आहे. आता PWDच्या संदर्भात सुद्धा इथं 4% रिझर्वेशन असणार आहे आणि 4% मधील जे उत्तीर्ण होण्याचे उमेदवार आहे त्यांच्यातील 6% उमेदवार हे उत्तीर्ण केले जाणार आहे. 6%चा क्रायटेरिया अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे OBC SC ST यांच्यासाठी जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनमधील जे गुणवत्तेने आलेले 6% उमेदवार आहे असे उमेदवार या परीक्षेतून पात्र ठरणार आहे. या संदर्भाची माहिती इथं दिलेली आहे. या संदर्भात आपण जून 2019चा जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात सुद्धा त्यामध्ये स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे. याशिवाय एलिजिबिलिटी ऑफ असिस्टंट प्रोफेसर संदर्भात इथं माहिती जनरल दिलेली आहे. आता फी डिटेल अँड इम्पॉर्टन्स डेट या संदर्भात आपण अगोदर सांगितले 16 मार्च ते 16 एप्रिलपर्यंत आपण अर्ज करू शकता. 17 एप्रिल 2020पर्यंत आपण पेमेंट अपलोड करू शकतो. 1500 आणि 250 अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे आणि या संदर्भात माहिती आपण घेतलेलीच आहे. आता ॲप्लिकेशन प्रोसिजर काय आहे
हे ॲप्लिकेशन प्रोसिजर संदर्भात आपण याची पहिली हार्ड कॉपी आपण आपल्यासमोर ठेवा आणि या पद्धतीने इथं माहिती दिलेली आहे. ॲप्लिकेशन करत असताना अगोदर आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि वैयक्तिक माहिती भरल्यानंतर एज्युकेशनल माहिती भरायची आहे, त्यानंतर पेमेंटची माहिती भरायची आहे आणि नंतर सबमिशन करून प्रिंट काढून घ्यायची आहे. या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर ॲडमिट कार्ड आपल्याला उपलब्ध करून दिले जाणार आहे 15 मे. 15 मे नंतर ॲडमिट कार्ड आपण स्वतः काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नेट परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा, त्याचं स्वरूप काय आहे, उत्तीर्णाचे निकष काय आहे, शुल्क किती आहे, या संदर्भात माहिती दिलेली आहे. आता यासोबतच ॲन्सर की दिली जातील, रिव्हॅल्युएशनसाठी चेकआउट रिझल्ट दिले जातील. ते प्रत्येक प्रश्नासाठी ते वेगळं आहे. ज्यावेळेस आपण ती एक्झाम होईल त्या संदर्भात आपण स्वतंत्र माहिती देऊच. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला तात्काळ मिळेल. आता या संदर्भात शेवटी त्यांनी हे आपले सेंटर दिलेले आहे, सेंटरची यादी दिलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सेंटरसुद्धा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात एकूण 21 ठिकाणी ही परीक्षा घेतली जाणार आहे. ते सुद्धा आपण बघूया. अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा अशा या 21 ठिकाणी ही परीक्षा घेतली जाणार आहे. समोर आपले हे विषयाचे कोड इथे दिलेले, सेंटर कोड दिलेले, सेंटर कोड निवडा आणि त्यानंतर आपल्या इथं विषयाचे कोड दिलेले, ते विषयाचं कोड अचूक निवडा. या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने कोणतीही चूक न करता हा अर्ज आपण भरा आणि आपल्याला या पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा. आपल्याला काही अडचण आल्यास खाली प्रतिक्रिया कळवा. प्रतिक्रियेखाली आपल्या शंका आपण विचारू शकता. या संदर्भात तुम्हाला माहिती नक्कीच दिली जातील. नेटसेट पेपर क्रमांक 1साठी कोणते संदर्भ वापरायचे याविषयी महत्त्वाचं माहिती बघूया. नेटसेट पेपर क्रमांक 1 हा सर्व उमेदवारांसाठी सारखाच आहे आणि त्यामुळे सर्व विषयासाठी एकच अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमानुसार एक महत्त्वाचं पुस्तक सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये UGC NTA नेटसेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं पुस्तक आहे, ज्यामध्ये पेपर क्रमांक 1चे 10 घटक आहे. त्या 10 घटकानुसार सविस्तर माहिती दिलेली आहे, डायग्रामचा वापर केलेला आहे आणि विशेषतः जे प्रत्येक घटक आहे त्या प्रत्येक घटकानुसार 300-350 प्रश्न तिथं सरावासाठी दिलेले आहे आणि सराव प्रश्न संचसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे हे पेपर क्रमांक 1 हे अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे, जे क्षीरसागर पब्लिकेशनचं आहे आणि ते सध्यासुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे. दुसरं आहे पर्यावरण के सिद्धार्थ यांचं मराठी अनुवाद आहे. PhD व नेटसेट संशोधन पद्धती वस्तुनिष्ठ प्रश्नसंच हे सुद्धा क्षीरसागर पब्लिकेशनचं महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी वाना दांडेकर यांचं क्षीरसागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे, जे माहिती विश्लेषणासाठी उपयुक्त ठरतं. यासोबतच ब्रिजमोहन दायमा आणि इतर पुस्तकेसुद्धा उपलब्ध आहे. परंतु या सर्वांमध्ये अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणजे शशिकांत अन्नदाते यांचं सविस्तर माहिती असलेलं नुकतंच बाजारात आलेलं हे पुस्तक आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक घटकाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो आणि पेपर क्रमांक 1मध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त करता येऊ शकतात. अशा पद्धतीने पेपर क्रमांक 1साठी संदर्भ कोणते वापरावे याविषयी माहिती दिलेली आहे. पेपर क्रमांक 2 विषयानुसार कोणकोणते संदर्भ वापरावे याविषयी व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे, तो सुद्धा आपण बघायला विसरू नका. धन्यवाद.